श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आम्ही स्वामी भक्त या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत ही स्वामी चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुमच्याही आयुष्यात खूप संकट आहेत. खूप प्रयत्न करूनही संकट जात नाहीयेत. जीवन आता नकोसं झालंय. मन स्थिर नाहीये. खूप दुःख आहेत. तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. दत्तगुरु महाराज आणि स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजची महत्त्वपूर्ण माहिती सांगण्यास सुरुवात करते. मित्रांनो, आपलं आयुष्य हे खूप दगदगीचं झालं आहे. काही कारणांमुळे, रोजच्या कामांमुळे किंवा ताणतणावामुळे आपल्याला नेहमीच स्वामी समर्थांची सेवा करणं जमत नाही. तर ज्यांना काही कारणांमुळे संपूर्ण गुरुचरित्र वाचायला जमत नाही, त्यांनी फक्त एक काम करावं. आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट दूर करण्यासाठी गुरुचरित्रामधला एक प्रभावशाली अध्याय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. गुरुचरित्र आणि गुरुलीला अमृत हे दोन्ही ग्रंथ दत्त संप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून मानले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाच्या वेळी सप्ताहाचे बंधन असल्याने अर्थचिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ या दत्तावतारी सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले जाते. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते. हा एक भाग. पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा, गुरु उपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञान प्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून त्यातील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. तर मित्रांनो, तुमच्याही आयुष्यात खूप संकट आहेत. खूप प्रयत्न करूनही संकट जात नाहीयेत. जीवन आता नकोसं झालंय. मन स्थिर नाहीये. खूप दुःख आहेत. तर त्यांनी गुरुचरित्रामधील एक प्रभावशाली अध्याय वाचायला हवा. आणि तो प्रभावशाली अध्याय म्हणजे गुरुचरित्रातील 14वा अध्याय. गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचल्याने काय होते? गुरुचरित्रातील 14वा अध्याय मराठीत आहे. या अध्यायाने वर्णन केले की गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली. सायनदेवाला राजाने बोलवले होते. राजा खूप क्रूर होता. जेव्हा जेव्हा राजा कोणत्याही व्यक्तीला हाक मारतो तेव्हा लोकांना माहीत होते की ती व्यक्ती आता मारली जाईल. तसा सायनदेव त्यांच्या मृत्यूला भेटणार होता. म्हणून त्याने आपले गुरु नृसिंह सरस्वती यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद द्या आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबात गुरुभक्ती कायम राहील. त्याने गुरुला असेही सांगितले की तो सायनदेव त्यांच्या मृत्यूला भेटणार आहे, कारण त्याला राजाने बोलवले आहे. गुरु नृसिंह सरस्वतीने त्याला आश्वासन दिले की राजा त्याला मारणार नाही. उलट राजा त्याचा सन्मान करेल आणि त्याला अनेक भेटवस्तू देखील देईल. पुढे त्याने त्याला आश्वासन दिले की तो गुरु नृसिंह सरस्वती राजाची भेट घेऊन परत येईपर्यंत तिथे थांबेल. सायनदेव राजवाड्यात गेले, जेथे त्याला राजाने बोलवले होते. राजा खूपच चिडला होता. तो सायनदेवाला मारण्यासाठी शस्त्र आणण्यासाठी आत गेला. पण खोलीत गेल्यानंतर राजा झोपी गेला आणि त्याला स्वप्न पडले की कोणीतरी त्याला मारत आहे. तो उठला आणि स्वतःला खूप वेदना होत असल्याचे त्याला दिसले आणि तो सायनदेवाकडे पुन्हा आला आणि त्याला क्षमा करण्यास सांगितले. त्याने सायनदेवाला पैसे, कपडे आणि अनेक मौल्यवान वस्तू दिल्या. गुरु नृसिंह सरस्वती यांनी सायनदेवाला सांगितल्याप्रमाणे सर्व काही घडले. कोणत्याही भयानक अडचणी दूर करण्यासाठी भक्तांद्वारे अध्याय 14वा नेहमी वाचला जातो. अनेकांनी त्यांच्या आयुष्यातील भयानक अडचणींचा यशस्वीपणे सामना केला आहे. 14वा अध्याय एका विशिष्ट वेळेपर्यंत वाचून त्यांना मनशांती आणि आनंद मिळाला आहे. मित्रांनो, 14वा अध्याय वाचून मनोकामना तर पूर्ण होतातच, पण दत्तदर्शन घडून व्यक्ती व वस्तू यातील बाधाही नाहीशी होते. दर्शन कसे घडते?
तर सप्ताह काळात वा सप्ताहाच्या शेवटी तसेच ग्रंथ पठण श्रवण लेखन याद्वारेही पारायण पूर्ण झाले की बहुधा नैवेद्याच्या वेळी किंवा समाप्ती समयी दत्तगुरू कोणत्या न कोणत्या वेशात येऊन जातात. साहूल व सुगंध या स्वरूपातही त्यांचे अस्तित्व कळून येते. त्यामुळे आपण मन बुद्धी शरीर यासहित अपार श्रद्धेने व उत्कट भावाने त्यांचे ध्यान अनुसंधान करावे. तसेच बाधा निरसनही होते. गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचल्याने मिळणारी फलश्रुती. कोणतीही उपासनाही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेतूनच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते. तसेच अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच. तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच म्हटला की सुख दुःख आलेच. मग सुखप्राप्ती व्हावी आणि दुःख निवृत्ती व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते. तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशी ही मनीषा असते. आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ आनंद देणारी असावी असेही प्रत्येकास वाटत असते. या सर्व गोष्टी ग्रंथपठण व पारायण सेवेने प्राप्त होऊ शकतात. दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथांच्या पारायण सेवेने भक्तांना त्यायोगे फलप्राप्ती होतच असते. मित्रांनो, गुरुचरित्रातील अध्याय आपल्याला काय शिकवतात तर आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असतात. आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा. मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्याला कळकळीतून होऊ शकते. काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायचित्त करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जगरहाटी चालवावी हेच सांगितले. महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते. अवतार हे काळाप्रमाणेच होतात. दरवेळी एकाच रूपात येत नाही. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे. पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे. पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल. तर मित्रांनो, तुम्हीही तुमच्या जीवनातील सर्व दुःखांपासून संकटमुक्त होण्यासाठी उद्यापासूनच किंवा आजपासूनच 14वा अध्याय वाचायला सुरुवात करा. हा अध्याय तुम्हाला रोज सकाळी आंघोळ वगैरे करून देवांसमोर, दत्तगुरू महाराजांसमोर, स्वामी समर्थ महाराजांसमोर बसून नियमित शांतपणे वाचायचा आहे आणि आपल्याला सर्व दुःखातून सर्व संकटातून संकटमुक्त व्हायचं आहे. स्वामी भक्तांनो, वरील माहिती ही अनेक स्रोतांच्या आधारे व भक्तांच्या अनुभवाने तयार केली गेलेली आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या चॅनलचा हेतू नाही. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.